जय जवान गोविंदा पथकाकडून उद्या 10 थरांचा प्रयत्न केला जाणार आहे। दरवर्षी जय जवानच्या माध्यमातून 9 थरांची सलामी दिली जाते। उद्या या पथकाकडून त्यांच्या सराव मैदानाला मानाची सलामी देऊन हे पथक मार्गस्थ होणार आहे। जय जवान पथकाचे कोच संदीप ढवळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांनी। जय जवान गोविंदा पथकाचे मार्गदर्शक संदीप ढवळे आपल्या सोबत आहेत। त्यांच्या माध्यमातून दरवर्षी 9 थरांचा विक्रम केला जातो। आता गेल्या वर्षीपासून 10 थरांच्या तयारीत आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी संदीप ढवळे आहेत। संदीपजी, नेमकी उद्याची कशा पद्धतीने तयारी असणार आहे आणि जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थरांच्या सलामीचा प्रयोग केला जाणार का? गेले 3 महिने आम्ही जोरदार तयारी केलेली आहे। 8 थराच्या प्रोच्या माध्यमातून आम्ही आता 9 थराकडे वळलो आहोत। दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी 9 थराचं हे करणारच आहोत, पण त्याच्यासोबत चालू वर्षी देखील आम्ही 10 थराचा प्रयत्न करणार आहोत। पाहूयात की यश कितपर्यंत पदरात पडते। तर आपण बघतोय यावर्षी आपण शुभेच्छा देऊया जय जवान गोविंदा पथकाला की 9 थरांचा त्यांचा जो विक्रम आहे ते त्यांच्या माध्यमातून तोडला जाईल आणि पुन्हा या वर्षीच्या गोविंदा आणि दहीहंडी उत्सवामध्ये त्यांच्या माध्यमातून 10 थरांची सलामी दिली जाईल। कॅमेरा पर्सन संतोष पालवणकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।